लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री भालचंद्र सोनकांबळे यांची तर उपमहापौरपदी ॲडव्होकेट स्नेहल उडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे। महापौरपदाकरता वंचित बहुजन आघाडीच्या निकिता रोहित सोमवंशी तर उपमहापौरपदाकरता सचिन अर्जुन गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। मात्र निवडीच्या वेळी दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झालेली आहे। अमरावतीचे नवनिर्वाचित महापौर श्रीचंद तेजवानी आणि उपमहापौर सचिन भेंडे यांनी अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। या सोहळ्याला अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार रवी राणा यांची उपस्थिती होती। नागपूर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी पदभार स्वीकारला। शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया, आमदार अभिजित वंजारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या राहू खामगावातील बाले किल्ल्यामध्ये सुरुंग लावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार सागर शेलार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला। अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली। धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपला 19 तर शिवसेनेला 15, राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळाल्या। यामध्ये भाजपनं अध्यक्षपदावर दावा केलेला आहे। तानाजी सावंतांनी भूम परंडा वाशी मतदारसंघामध्ये स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवत 13 पैकी 8 जागा मिळवलेल्या आहेत। धाराशिवच्या भूम परंडा वाशी मतदारसंघामध्ये तानाजी सावंत यांचा निवडणूक करिश्मा दिसून आला। तिन्ही पंचायत समित्या आणि 13 पैकी 8 जिल्हा परिषद जागा जिंकत सावंतांनी वर्चस्व सिद्ध केलेलं आहे। अध्यक्षपदाचा निर्णय पक्षप्रमुख घेतील असं सावंतांनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्यात महत्त्वाच्या स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक 20 फेब्रुवारीला पार पडणार आहे। तत्पूर्वी 16 फेब्रुवारीला वैधानिक समित्यांचे विषय पटलावर ठेवले जाणार आहेत। 23 फेब्रुवारीला सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षांची निवड होईल। मुंबई महापालिकेचा या वर्षाचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे। राज्य सरकारमध्ये 70,000 पदं लवकरच भरवण्यात येणार असून त्यासाठीची नोकर भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। त्यातील 50,000 पदं राज्य लोकसेवा आयोगामार्फत तर 20,000 पदं अन्य शासकीय संस्थांमार्फत भरवण्यात येतील। IRCTCनं प्रवाशांकरता ई पॅन्ट्री नावाची खास सेवा सुरू केलेली आहे। या सुविधेमुळे आता प्रवाशांना थेट त्यांच्या सीटवर गरम जेवण आणि पाणी उपलब्ध होणार आहे। सध्या ही सुविधा 25 मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये उपलब्ध असेल। आता बघूयात टॉप 18 बातम्या। टॉप 18 प्रायोजक केसरी टूर्स। केसरी एक अविस्मरणीय अनुभव। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभा समिती अध्यक्षांच्या निवडीला वेग। 25 फेब्रुवारीला सादर होणार पालिकेचं बजेट। राज्यात 70,000 पदांकरता लवकरच नोकर भरती। 50,000 पदं APMC मार्फत भरणार। रेल्वे प्रवाशांना थेट सीटवर मिळेल जेवण। IRCTCनं प्रवाशांकरता सुरू केली खास ई पॅन्ट्री सेवा। मोनोरेल लवकरच पुन्हा धावणार। चेंबूर 7 रस्ता मार्गाची ISA सुरक्षा तपासणी सुरू। प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सुरू होणार सेवा। 238 नवीन AC लोकलपैकी पहिली नमुना लोकल 2.5 वर्षात येणार ट्रॅकवर। सुमारे 19,293 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव। मुंबईसह कोकण पट्ट्यात उन्हाची काहिली वाढणार। पुढची 5 दिवस तापमान 37 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता। हवामान विभागानं दिला इशारा। एसटी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत। प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकरता एसटी कर्मचारी संघटनेचा इशारा।